धाराशिवमध्ये पालकमंत्र्यांच्या बैठकीमध्ये गोंधळ। बैठकीत ओमराजे निंबाळकर आणि आनंद पाटील यांच्यात शाब्दिक चकमक। मंत्री सरनाईकांनी पवनचक्की ठेकेदार शेतकऱ्यांची बोलावली होती बैठक। साताऱ्याच्या कोयना धरण परिसरात भूकंपाचा धक्का। 2.9 रिश्टर स्केल तीव्रतेचे भूकंपाचे धक्के जाणवले। भूकंपामुळे परिसरात भीतीचं वातावरण। धाराशिवमध्ये मुसळधार पावसामुळे तेरणा धरण ओव्हरफ्लो। धरणावरील अरुंद पुलावर लोकांची गर्दी, तर धरण ओव्हरफ्लो झाल्यानं परिसरातील गावांना मोठा दिलासा। सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाची जोरदार बॅटिंग। जिल्ह्यातील अनेक भागात मुसळधार पाऊस कायम राहिल्यास पूरस्थिती निर्माण होऊ शकते। वाशिम जिल्ह्यात मुसळधार पाऊस। संततधार सुरू असलेल्या पावसामुळे वाशिममधील जनजीवन विस्कळीत। प्रशासनानं केलं नागरिकांना सुरक्षित राहण्याचं आवाहन। हिंगोली जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे नदी नाल्यांना पूर। आजेगाव जवळील ओढ्याला पूर आल्यानं रस्त्यावरील वाहतूक ठप्प। पालघर जवळच्या समुद्रात मच्छीमार बोटीला मालवाहू जहाजाची धडक। मालवाहू जहाजाच्या धडकेत मच्छीमार बोटीतील 4 खलाशी समुद्रात फेकले गेले। जवळच मासेमारी करत असलेल्या जय साईराम बोटीमुळे खलाशांचा जीव वाचलाय। भीमाशंकरला जाण्यासाठी मोठी गर्दी। 10 किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा। सलग सुट्ट्यांमुळे भीमाशंकरला जाण्यास लोकांची गर्दी। दर्शनासाठी ही वाहनांची मोठी रांग। पुण्यातील औंधमध्ये रामदेव ज्वेलर्सवर दरोडा टाकण्याचा प्रयत्न। तिघांकडून कोयता तलवारीनं हल्ला करत दरोडा टाकण्याचा प्रयत्न। घटना सीसीटीव्हीत कैद। नमस्कार, मी